नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण आपलं आयुष्य खूप छान पद्धतीने जगत असतो. आपल्याला हवं तसं, हव्या त्या पद्धतीनं. कधीतरी हे जगत असताना खाचखळगे येतात, चढ उतार येतात, पण आपण ते अगदी लीलया पार करतो आणि पुढे पुढे जात असतो. अहो, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. पण हे जीवन जगत असतानाच कधीतरी एखादी गोष्ट अशी येते किंवा कधीतरी एखादा अपघात असा होतो की पुढे काय करायचं, कसं जगायचं हेच कळत नाहीये. आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्यांनी अशीच परिस्थितीवर, स्वतःच्या अंधत्वावर मात करत खूप मोठा यशाचा पल्ला गाठलेला आहे. आणि त्यांच्या याच यशोगाथेबद्दल सह्याद्री वाहिनीने नुकतंच त्यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आज आपण याच हिरकणीबद्दल, त्यांच्या यशोगाथेबद्दल त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेणार आहोत. विषय आहे हिरकणी सह्याद्रीची. आणि आपण सखी सह्याद्रीच्या या मंचावर स्वागत करूया या सह्याद्रीच्या हिरकणीचं, अर्थात डॉक्टर कल्पना खराडे यांचं. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून मी स्वागत करते. थँक्यू. तुमच्या या यशाच्या प्रवासाबद्दल मला खूप जाणून घ्यायचं आहे. माझी उत्सुकता खूप वाढीला लागलेली आहे. तुमची सुद्धा उत्सुकता अशीच असणार आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या चर्चेमध्ये थेट सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरायचं नाहीये. सगळ्यांना माहिती आहेच, पण एक छोटीशी विनंती करते की प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपण आपल्या या हिरकणीकडून खूप जास्तीत जास्त पद्धतीने जाणून घेऊ शकतो. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, पण त्यांच्या या यशोगाथेबद्दल एक छानशी ध्वनिचित्रफीत पाहणार आहोत. क्रूर काळानं दृष्टीवर घाला घातला, पण दृढ ध्येयानं दृष्टिकोन दिला. 13व्या वर्षी डोळ्यांच्या एका दुर्धर आजारात डॉक्टर कल्पना खराडे यांना दृष्टी गमवावी लागली. सर्वसामान्य परिस्थितीतही वडिलांनी तिला उपचार देण्याची पराकाष्ठा केली, पण दुर्दैवानं उपचार यशस्वी होऊ शकले नाहीत. अकाली अंधत्व आल्यावरही डॉक्टर कल्पना खराडे सर्व अडचणींवर मात करत कर्तृत्व गुढी रोवून सक्षमपणे उभ्या राहिल्या. ज्या क्षणी मला डॉक्टरांनी सांगितलं की मला रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा एक दुर्धर असा डोळ्याचा आजार झालेला आहे, खरं तर तो क्षण असा होता की तिथून माझी कदाचित जीवनभरापर्यंतची अंधार यात्रा सुरू झाली असती. पण त्याच क्षणी मला निर्णय घेणं गरजेचं होतं की मला हा अंधाराचा प्रवास करायचा आहे की मला सूर्याकडे झेप घ्यायची आहे. आणि येस, त्याच क्षणी मी हा निर्णय घेतला आणि माझी यात्रा सुरू केली. उपचार सुरू असतानाच त्यांनी जिद्दीनं उच्च शिक्षण सुरू ठेवलं. पुढे संशोधन केलं. डॉक्टरेट मिळवून कल्पना रंगनाथ खराडे शिक्षण क्षेत्रात रुजू झाल्या. आवर क्लास टुडे इज एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. आज रिसर्च गाईड, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि हायर एज्युकेशन टीचर आणि मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य अशा अनेक धुरा त्या सहजरित्या सांभाळत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा तर आहेच, पण अद्ययावत तंत्रज्ञान देखील त्यांच्या यशोगाथेला कारणीभूत ठरलंय. संगणकाचा सहज वापर हा त्यांच्या दैनंदिनीचा अविभाज्य भागच जणू. त्यांच्या या अखंड कार्याची दखल वेळोवेळी घेण्यात आली असून नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल रोल मॉडेल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. दृष्टी नसलेल्या अनेकांना त्या दिशा दाखवत आहेत. येणारा उद्या हा आपला आहे आणि त्या उद्यामध्ये अतिशय समर्थपणे वाटचाल करण्यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे अजिबात निराश होऊ नका. माझ्यासारखीच सूर्याकडे झेप घ्यायचा प्रयत्न करा. स्वतः अंध असल्या तरी असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्योतीनं डोळस करण्याचं डॉक्टर कल्पना खराडेंचं कार्य अविरत सुरूच आहे. खरंच आपण हा कार्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे डॉक्टर कल्पना खराडे यांचा. मला तर खूप उत्सुकता आहे त्यांच्या शब्दात त्यांच्या या यशोगाथेबद्दल जाणून घ्यायची. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मॅडम, खरंच तुम्ही जे आता सांगितलं की सूर्याकडे झेप घ्यायचा हा छोटासा प्रयत्न, खरंच छोटासा नाहीये, खूप मोठा प्रयत्न तुम्ही केलेला आहे आणि ऑलरेडी तुमची सूर्याकडे झेप झालेली आहे. तर आता आपण या एव्ही मध्ये सुद्धा बघितलं की 13व्या वर्षी तुम्हाला हे अंधत्व आलेलं आहे. पण मग कसा प्रवास होता की म्हणजे दृष्टीहीन होणं, म्हणजे
ऑलरेडी तुम्ही डोळस होता, बरोबर. आताही तुम्ही डोळसपणेच कार्य करत आहात, पण तरी सुद्धा हा जो प्रवास आहे किंवा हा जो एक क्षण आला की आपल्याला आता इथून पुढे दिसणार हो, नाही, बरोबर. त्यावेळेला तुमची नक्की मानसिक अवस्था कशी झाली? मानसिक अवस्था खूप विचित्र होती. हा. त्याचं असं झालं की वयाच्या 13व्या वर्षी डॉक्टरांनी डायग्नोज केलं असलं तरी त्याच्या आधी सुद्धा माझी विजन लो होती. बरं. पण अतिशय म्हणजे इतकी लो होती की आई वडिलांनी फारसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यावेळेला. पण नंतर हळूहळू मला वर्गात दिसेनासं झालं, फळ्यावरचं दिसेनासं झालं. ह्या सगळ्या अडचणींमुळे माझा शैक्षणिक प्रगतीवर त्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. बरं. म्हणजे मी जी वर्गात पहिली दुसरी वगैरे येत होते ती 15वी 16वी आणि एके वर्षी तर गणितात नापास वगैरे असं सगळं चालू झाल्यानंतर वडिलांनी अतिशय सिरियसली मनावर घेतलं आणि डॉक्टरांकडे मला नेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा हे सत्य सांगितलं की तुमच्या मुलीला रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा एक दुर्धर डोळ्याचा आजार झालेला आहे, ज्याच्यावर आजही कुठंही जगात उपचार नाहीत आणि त्या आजाराचा परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या काही वर्षातच तिची दृष्टी पूर्णपणे जाऊन एक अंधार तिच्या समोर येणार आहे. तो दिवस कधी येईल माहिती नाही, कदाचित 5 वर्ष लागतील, कदाचित 10 वर्ष लागतील. त्यामुळे अतिशय एका अनिश्चिततेच्या भोवऱ्यात माझं आगमन झालं तिथे की पुढे काय माहिती नाही. आणि 5 वर्ष आहेत की 6 वर्ष आहेत आणि त्यामुळे या 5-6 वर्षात सर्वप्रथम शॉक, नंतर डिनायल, नंतर डिप्रेशन थोडंसं आणि नंतर एक्सेप्टन्स. ह्या ज्या 4 पायऱ्यांतून मी आणि माझं कुटुंब गेलं त्याचा हा खरा तर सगळा हा प्रवास आहे की शॉक, डिनायल, अँगर, डिप्रेशन आणि एक्सेप्टन्स. तर तो अतिशय कठीण होता त्यावेळेचा काळ, कारण हे एक्सेप्ट करणं गरजेचं होतं की येस काही वर्षांनी मला दिसणार नाहीये. पण ही जी 5-6 वर्ष होती त्या 5-6 वर्षात रोज नवीन अंधार समोर येत होता, रोज काहीतरी आपल्या हातून निसटून जात होतं, रोज सूर्याची किरणं कमी कमी होत होती आणि तो अंधाराचा पॉइंट जवळ येत होता जो मला नको होता. तर तो नको असणारा अंधार जास्तीत जास्त दूर सरकवण्याचा मी प्रयत्न करत होते, मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा. आणि त्याच क्षणी माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. आणि तो टर्निंग पॉइंट असा होता की माझ्या आजारावर रशियामध्ये काही प्रायोगिक तत्वावर उपचार चालू झालेत अशी आम्हाला एका वृत्तपत्रातून बातमी वाचायला मिळाली. आम्ही चाळीत राहणारी मध्यमवर्गीय माणसं, माझे वडील पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यात हेड क्लार्क पदावर, अशा परिस्थितीत सुद्धा माझे वडील जेव्हा ती बातमी वाचतात आणि म्हणतात की मी माझ्या मुलीला रशियाला उपचारासाठी नेईन, मला वाटतं त्या जिद्दीला सलाम, त्या कर्तृत्वाला सलाम. कारण ही खूप मोठी गोष्ट होती स्वप्ना की कोणी असं म्हणणं आणि ते करून दाखवणं. कारण कुठलंच पाठबळ नव्हतं, ना सत्तेचं ना पैशाचं, काहीच नाही. आणि पण फक्त एक मनात आस होती की माझ्या मुलीच्या डोळ्यासमोर हा अंधार येता कामा नये. तर इतक्या जिद्दीने वडिलांनी रशियाला नेल्यानंतर तिथे जेव्हा डॉक्टरांनी मला पाहिलं त्यांनी पुन्हा निराशेचा सूर लावला की तुमच्या मुलीचा आजार खूप पुढे गेलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही नाही काही गॅरंटी देऊ शकत उपचारांची. हे ऐकल्यानंतर पुन्हा सूर्यकिरणांची आस सुटत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांना विनवणी केली आणि विनवणी केल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे आम्ही उपचार देतो तिला, पण त्याची गॅरंटी काही नाही. आणि जेव्हा उपचार घ्यायला सुरुवात केली त्यानंतर लक्षात आलं की हे उपचार असे आहेत की वर्षातून 2 वेळा 10-10 दिवसांचा आपल्याला कोर्स करावा लागणार आहे. आणि म्हणजे 10 दिवसाचा कोर्स केला की 6 महिने काही नाही, पुन्हा 10 दिवसाचा कोर्स केला की 6 महिने पुन्हा गॅप. आणि त्या 10 दिवसामुळे फक्त 6 महिने विजन वाचणार होती. बरं. पण ती सुद्धा आशा सोटवत नव्हती, कारण अजून काही दिवस सूर्य पाहायचा होता, अजून काही दिवस उजेड पाहायचा होता, अजून काही दिवस जगाचे रंग पाहायचे होते. त्यामुळे जिद्दीने उपचारही सुरू ठेवले. पण हे उपचार किती कालावधीसाठी घ्यावे लागणार, पुन्हा एक अनिश्चितता. त्यामुळे असा एक विचार समोर आला की मला तिथं शिक्षणासाठी ठेवावं. त्याने काय झालं असतं की मला विजा मिळाला असता, मला स्टायपेंड मिळाला असता, मला हॉस्टेल फॅसिलिटी मिळाली असती आणि सर्व रशियन मुलांप्रमाणे मला शिक्षण फ्री मिळालं असतं.
आणि ती मला वाटतं माझ्या जीवनात असलेली अतिशय सुंदर सुवर्ण संधी मला देवाने म्हणूया किंवा माझ्या वडिलांच्या प्रयत्नाने म्हणा, पण ती लाभली. आणि मग मात्र मी त्या संधीचं सोनं केलं. कारण उपचाराबरोबर मी माझं शिक्षणही चालू ठेवलं. म्हणजे दृष्टी आणि शिक्षणाची दृष्टी दोन्ही मी प्राप्त करत होते. वा. तर मला मी जे शिक्षण घेतलं ते MA एज्युकेशन, आय एम MA इन एज्युकेशन ओहो. आणि आय एम PhD इन एज्युकेशन. तर त्यामुळे शिक्षण क्षेत्रातली मी डॉक्टरेट संपादन केली आणि तिथपर्यंत माझा हा अपंगत्वाचा आणि शिक्षणाचा प्रवास हा पॅरलली चालू राहिला. पण ह्या टप्प्यावर मला इथं सांगायचंय की ह्या टप्प्यावर म्हणजे शिक्षणाच्या टप्प्यावर कुठल्याही अपंग व्यक्तीला खरी तर गरज असते ती भक्कम कौटुंबिक आधाराची, जी मला मिळाली. कौटुंबिक आधाराची सुद्धा आणि एक कुठेतरी जिद्द सुद्धा जिद्द हवीच, सुद्धा, जी हो. तुम्ही दाखवलेली आहे हो. आणि त्यावर मात करून तुमचा हा हो, यशाचा हो. प्रवास घडलेला आहे. हो. मॅडम, तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे, पण प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा वाढीला लागलेली आहे. फोन आलेला आहे, तो ओके. आपण घेऊया. ओके. शुभम थोरवे आपल्याशी बोलतायत हा. पुण्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो हॅलो. हा, हॅलो मॅडम. हा, बोला. संकटांवरती आत्मविश्वासाने कशा प्रकारे जीवनात झुंज द्यायला हवी? संकटाने ओके. संकटांवर आत्मविश्वासाने कशी झुंज हा. द्यायची? पहिली गोष्ट एक्सेप्ट करा की मला माझ्याकडे संकट आहे. कारण एक्सेप्ट जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत तुमची मन ब्लॉक होऊन जातं. त्यामुळे पहिली गोष्ट स्वीकारा की हे संकट आहे आणि मग त्याच्यावर विश्लेषण करून त्याच्यावर आपण मात नक्की करू शकतो. त्याचे मार्ग आहेत. म्हणजे ध्येय निश्चित करणं, त्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करणं, नंतर त्या दिशेने पावलं टाकणं, पाठपुरावा करणं, मागोवा घेणं आणि मग एकदा तिथे पोचल्यानंतर पुन्हा रिव्ह्यू करणं. या टप्प्याने जर गेलो तर मला असं वाटतं कुठलंच संकट हे संकट राहता कामा नये. वा, मुळात संकटाची स्वीकारार्हता महत्वाची आणि खूप त्याच्यानंतर महत्त्वाची. त्या दृष्टीने पाऊल येस, टाकणं आणि खूप महत्त्वाचं. डोळसपणे पावलं टाकणं, डोळसपणे. म्हणजे उगीच काहीतरी प्रयत्न करण्यापेक्षा आपण डोळसपणे Yes. प्रयत्न करून नक्कीच संकटावर मात करू Yes. शकतो, जी तुम्ही ऑलरेडी केलेली आहे मॅडम. आणि तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल सांगत होतात की Correct. शिक्षणाची दृष्टी आणि अशी दृष्टी तुम्ही एकत्र हो. मिळवण्याचा प्रयत्न करत Yes. होतात. हा. तर इथेच मी जे म्हटलं की आई वडिलांचा आधार हा विद्यार्थी दशेमध्ये खूप महत्वाचा आहे. आणि इथंच नेमकं आई वडिलांचं थोडंसं चुकतं असं हे मी इतरही आई वडिलांना सांगू इच्छिते. म्हणजे की ते काय करतात की आपल्या घरी जर एखादं अपंग मूल जन्माला आलं तर आयदर त्या मुलाकडे दुर्लक्ष होतं किंवा ते ओव्हर प्रोटेक्टेड होतं. हे दोन्ही गोष्टी खूप घातक आहेत. दुसरी चूक आई वडील करतात की ह्या मुलाबद्दल अपेक्षाच करणं सोडून देतात. तसं माझ्या आई वडिलांनी नाही केलं. म्हणजे दृष्टी नसणारी मुलगी आपल्या पदरात देवाने घातलीये, पण माझ्याकडून माझ्या आई वडिलांनी खूप उच्चच अपेक्षा केल्या. तशी तुम्ही सुद्धा ज्यांच्या घरी दुर्दैवाने एखादा अपंग बालक असेल तर अपेक्षा करणं सोडू नका. अँड इनफॅक्ट यू शुड डेअर टू ड्रीम. तुम्ही स्वप्न पहा. तुम्ही स्वप्न पाहिली तर तुमचं मूल स्वप्न पाहणार आहे. त्यामुळे स्वप्न पाहायला शिका, हे माझं तुम्हाला अतिशय कळकळीचं सांगणं आहे. कारण स्वप्न पाहिलंच नाही तर तुम्ही अचीव काय करणार हो लाईफमध्ये. बरोबर बरोबर, अगदी मॅडम. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची दृष्टी गेली, पण ते एक नकळतं वय होतं तुमचं. पण मग अशा वेळेला तुमच्या पालकांनी सुद्धा खूप छान साथ दिली आणि मग तुम्ही KG शिक्षिकेपासून सुरुवात करून तुमचा प्रवास PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षिकेपर्यंत झालेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर. KG शिक्षिका मी रशियाला जाण्यापूर्वी होते. त्यानंतर माझी दृष्टी हळूहळू कमीच होत चालली होती आणि मग मध्ये रशियाचा हा काळ 12 वर्षांचा झाला. आणि जेव्हा माझी PhD पूर्ण झाली तेव्हा मी भारतात परत आले. आणि भारतात परत आल्यानंतर मी सर्वप्रथम KG सोमय्या अध्यापक महाविद्यालय, जिथे मी आता कार्यरत आहे, तिथेच अप्रोच झाले. आणि तिथे अप्रोच झाल्यानंतर मला तिथं जॉब मिळाला. तो जॉबचं मला तुम्हाला हे सांगायचंय की B.Ed अभ्यासक्रम हा असा अभ्यासक्रम होता ज्या अभ्यासक्रमात अंधांना सहजासहजी प्रवेश दिला जात नव्हता.
बरं. अशा अभ्यासक्रमात मी तिथं लेक्चरर म्हणून लागले. वा. हे केवळ आणि केवळ शक्य झालं की त्या काळचे माझे जे प्रिन्सिपल होते डॉक्टर देशमुख सर, त्यांनी डोळसपणा दाखवला, त्यांनी माझ्यातली क्षमता पाहिली आणि त्यांनी मला संधी दिली आणि सोमय्या मॅनेजमेंटने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. हे आजही नाही घडताना दिसत. आजही अपंगांना आपल्याकडे कामावर ठेवताना आजही लोक विचार करतात, आजही त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेतली जाते, अप्रिहेन्शन दिसून येतं. हे खूप चुकीचं आहे. पुट अस इन टू वॉटर, पहिल्यांदा आम्हाला पाण्यात तर सोडा, मग आम्हाला बरोबर. पोहता येतं की नाही ते बघा. त्यामुळे ही मला पाण्यात सोडण्याची जी क्रिया होती ती सोमय्या मॅनेजमेंटने आणि देशमुख सरांनी केली आणि मग मी पोहत राहिले. मे बी काही वेळा गटांगळ्या खाल्ल्या असतील मी सुरुवातीच्या, पण गटांगळ्या जरी खाल्ल्या तरी माझे भक्कम कलिग माझ्या बरोबर होते. माझे वेळोवेळी जे नवनवीन प्रिन्सिपल आले कॉलेजमध्ये, त्या सर्वांनी माझ्यावर मुख्य म्हणजे विश्वास टाकला. अगदी हे बरोबर. खूप महत्वाचं आहे की आमच्यावर विश्वास टाका. हॅव फेथ इन अस, यु नो, हे खूप महत्वाचं आहे. मग अपंगांचं अपंगत्व उरणारच नाही जर तुमच्या आजूबाजूला बॅरियर फ्री हार्ट्स असतील तर. वा वा. हे खूप महत्वाचं, म्हणजे बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट हवं, पण बॅरियर फ्री हार्ट्स खूप महत्वाची आहे, जी तुम्हाला वर्क प्लेसमध्ये आवश्यक असतात. पण इथं मला आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची की ठीक, गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशनमुळे आम्हाला जॉब मिळतील, समाजाच्या व्यापक दृष्टिकोनामुळे आम्हाला जॉब मिळतील, पण जॉब मिळणं ही फक्त सुरुवात आहे. एकदा का आपण त्या जॉबमध्ये आलो तर आपल्याला स्वतःला प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपणही कॉन्ट्रीब्युटरी मेंबर झालं पाहिजे त्या संस्थेचं. म्हणजे फक्त आपण रिसिव्हिंग एंड मध्ये न राहता वी शुड बी ऍट द गिव्हिंग एंड, यु नो. आपण आपल्या क्षमतांचा वापर करून संस्थेला काय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण एक ऍक्टिव्ह मेंबर म्हणून त्या संस्थेमध्ये राहिलं पाहिजे. अदरवाईज मग काय, मग आहेच ना मग कन्सेशन, रिझर्वेशन, तसं त्याचा कुठेतरी सहानुभूती नकोय आपल्याला, नको प्रूव्ह करायचंय स्वतःला, स्वतःच्या क्षमतेला. ठीक आहे, टेकू शिरकाव करण्यापुरता ठीक आहे, पण त्याच्यानंतर यू शुड बी ऍज एफिशियंट ऍज युअर कलिग्स आर. वा. हे खूप महत्वाचं आहे. हे मला सर्व अपंगांना सांगायचंय. आता मुळात अंध असणं किंवा दृष्टी नसणं, म्हणजे आता असंही आहे की डोळे असून सुद्धा बरेच जण अंधासारखे वागतात. डोळसपणा यावा लागतो तो खरं तर, जो शिक्षणामुळे येतो आपण असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण अंधांना मुळात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करताना किंवा एक दैनंदिन व्यवहार करताना सुद्धा बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. याबद्दल काय सांगाल? आणि तुमचा तर प्रवास दृष्टीपासून दृष्टीहीनापर्यंत झालेला आहे. मग अशा वेळेला तुम्ही कसा मात केलीत? तर काय होतं की मी लेट ब्लाइंड असल्यामुळे माझं शिक्षण हे नॉर्मल शाळा कॉलेजातून झालं, नॉर्मल शाळेतूनच झालं. पण जे जन्मजात अंध आहेत किंवा ज्यांचं सुरुवातीपासूनच डायग्नोज झालेलं आहे प्रॉब्लेम, तर अशी मुलं विशेष शाळांमध्ये शिक्षण घेतात आणि त्या विशेष शाळांमध्ये विशेष शिक्षक त्यांच्यासाठी असतात. पण ह्या विशेष शाळा असतात ह्या केवळ 7वी पर्यंतच असतात. 7वी नंतर ह्या मुलांना नॉर्मल शाळांमध्येच जावं लागतं. त्यामुळे हे जे ट्रान्झिशन आहे फ्रॉम स्पेशल स्कूल टू इंटिग्रेटेड स्कूल, हा ट्रान्झिशनचा काळ ह्या मुलांसाठी खूप परीक्षेचा असतो. कारण एका सुरक्षित अशा वातावरणातून त्यांना अशा वातावरणात जायचं असतं की जिथं विशेष शिक्षक नाहीत, जिथे विशेष सुविधा नाहीत, जिथं नॉर्मल मुलं तुमच्याबरोबर बसणार आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला कम्पीट करायचं आहे. तर ह्या वातावरणात जुळवून घेताना त्यांना अडचणी येतात आणि तिथं मात्र खूप सुधारणा करण्याची गरज आहे. तिथल्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. तिथल्या मुलांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे की अशी मुलं तुमच्या बरोबर बसणार आहेत, हा अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. त्या नॉर्मल मुलांच्या पालकांना अवेअर करण्याची गरज आहे. खरं तर पालकांची भूमिका किती महत्वाची आहे किंवा शिक्षकांची भूमिका किती महत्वाची आहे. सह्याद्रीच्या हिरकणी डॉक्टर कल्पना खराडे यांच्या यशोगाथेबद्दल आपण जाणून घेतोय त्यांच्याच शब्दामध्ये. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून.
नमस्कार सर, बोला. कल्पना खडे मॅडम, नमस्कार. आपणास सेरकणी सह्याद्री पुरस्कार मिळाला, आपला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम, सर. माझा प्रश्न असा आहे की आपणास दृष्टी नसतानाही आपण खूप चांगल्या प्रकारे अध्यापनाचे काम करत आहात हो. आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं योगदान मोठंच आहे. हो, तर हे करत असताना आपल्याला यश मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये कोणाकोणा व्यक्तींची मदत झाली, आपल्यास ही करण्याची प्रेरणा कशा प्रकारे मिळाली आणि आज आपण यशाच्या शिखरावर विराजमान आहात, तर याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन कराल काय? धन्यवाद. नक्की. धन्यवाद. खरंच जसं तुम्ही म्हणालात हा. की एक विश्वास असणं खूप महत्वाचा हो. असतो आजूबाजूच्या व्यक्तींचा. हो. बॅरियर फ्री हार्ट्स असणं हो. खूप महत्वाचं असतं. हो. आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने हो. होता की तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी हा. मुळात कोणाकोणाचा भक्कम पाठिंबा मिळाला? बरोबर. हम्म. मुख्य माझे आई वडील ज्यांनी माझ्यामध्ये स्पार्क पाहिला हम्म. आणि मला माझ्या एबिलिटीवर कॉन्सन्ट्रेट केलं रादर दॅन माय डिसॅबिलिटी, ओह. हे खूप महत्वाचं. हम्म. नंतर मला रशियामध्ये भेटलेले माझे सर्व शिक्षक ज्यांनी अगेन माझ्या फक्त एबिलिटीचाच विचार केला. सोमय्या मॅनेजमेंट ज्यांचं जिथं खरंच मला अतिशय इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये मी काम करते, माझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे. माझे सर्व प्रिन्सिपल, आत्ताच्या प्रिन्सिपल सुद्धा वसुंधरा मॅडम, ज्यांच्या प्रेरणेने मी पीजी टीचर झाले खरं म्हणजे, आणि पीएचडी गाईड झाले, की ते म्हणाले नो नथिंग डुईंग, यू हॅव टू डू दॅट. ओहो. असं. तर हे मला वेळोवेळी व्यक्ती अशा मिळत गेल्या आणि हे कुठल्याही अपंगांना मिळणं, असा पुश मिळणं, असा एक प्रेरणा मिळणं हे खूप गरजेचं आहे. पण ते मिळत असताना त्या प्रेरणेतून शक्ती घेऊन पावलं टाकणं हे आपलं काम आहे. बरोबर. यु नो, हे म्हणजे शेवटी स्वतः आपल्या स्वप्नात एवढी ड्राईव्ह पाहिजे, एवढी पुश पाहिजे की आपण कुठलीही हर्डल्स पार करून जाऊ. त्यामुळे प्रेरणेतून ऊर्जा घ्यायची आणि ऊर्जा घेऊन पुढे चालत राहायचं. इथं मात्र आपलीच कसोटी लागते. बरोबर. आपले प्रयत्न गरजेचे हा. असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपली पावलं महत्वाची Right. असतात. हा. त्यांचा दुसरा असा प्रश्न होता की हा. तुम्ही खूप यशाचा पल्ला गाठलेला हो. आहे, यशाच्या शिखरावर विराजमान झालेले आहात. नाही, तर खूप त्या- मोठे शब्द आहेत हे खरं तर. नाही, खरंच हा. मॅडम, तुमच्याकडून जाणून घेताना खूप भारावल्यासारखं होतंय. कारण का बरंच तुम्ही गाठलेलं आहे, हो. तुमच्याकडून जाणून घ्यायचंय आणखीन. हा. पण मग अशा वेळेला तुम्ही काय संदेश देणार? संदेश खूप फॉर्मल होतं खरं तर. पण मला हे सांगायचंय की पुढे चालत राहा. येणारा, जसं मी माझ्या एव्हीमध्येही म्हटलंय की आम्हा अपंगांना कदाचित शारीरिक क्षमता नसली तरी ती भरून काढण्यासाठी आज प्रचंड तंत्रज्ञानाची साथ आहे. म्हणजे आज मी एका डोळस व्यक्तीसारखा सराईतपणे कम्प्युटरचा वापर करतेय, मोबाईलचा वापर करतेय. तर ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आमची कार्यक्षमता ही नक्कीच वाढलेली आहे. वाढलेली आहे. आणि त्या कार्यक्षमतेचा उपयोग करून आपण आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. की जर मी एका कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल असेल, ज्या कॉलेजमध्ये मी एक टीम मेंबर आहे, त्या टीमचा भाग मला होता आलं पाहिजे, मला कोलॅबोरेट करता आलं पाहिजे. आय हॅव टू बी द पार्ट ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन, की जेणेकरून मी माझ्यातर्फे काही खारीचा वाटा हातभार नाही लावता म्हणणार. येईल. खारीचा वाटा ही खूप छोटी गोष्ट झाली, पण यू शुड बी सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युटिंग टू द इन्स्टिट्यूशन. वा, खूप छान सांगता मॅडम. पण पुढला फोन आलेला आहे, ओके. तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत Yes. पनवेलहून. हा. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. नमस्कार. डोळस व्यक्तीला ही सहजासहजी न जमणार ही कामगिरी, न जमणार ही कामगिरी किंवा चमत्कारच मनानं आपण करून दाखवून जगाला एक दीपशिखा बनलात. हो. हॅट्स ऑफ यू, त्रिवार वंदन. थँक्यू. हे एव्हरेस्ट सर करत असताना हा. तुम्हाला येणाऱ्या अडचणी हा. कशा तुम्ही काय पार केलात हे आम्हाला थोडं आमच्यासारख्या महिलांना थोडं कानमंत्र मिळेल का ताई? हो, का नाही. धन्यवाद. पहिली गोष्ट, मी तुमच्यातलीच आहे हे लक्षात घ्या. हा. मी कोणीही कोणी महान नाहीये किंवा कोणताही मी आयकॉन नाहीये. तर नाही, फक्त- खरंच मॅडम, तुम्ही आमच्यासाठी एक आदर्शच आहात. कारण का आज समाजामध्ये स्त्रीला खूप बऱ्याच समस्यांना हा. तोंड द्यावं लागतं. हा. आणि त्यातही आता अंध असणं किंवा हा. अपंग असणं, हा. अशा स्त्रीला बऱ्याच समस्यांना तोंड नक्की. द्यावं लागतं. आणि हा. त्यांचा प्रश्न खूप महत्वाचा होता आहे. त्या अनुषंगाने. हा. तर मी मग थोडंसं म्हणजे उमाताईंच्या प्रश्नाचं उत्तर देतेच, पण ते देता देता थोडीशी मी अपंग स्त्रीची स्थिती सुद्धा सांगते तुम्हाला अगदी, इथे. अगदी. काय होतं की दुर्दैवाने
आजही आपल्या समाजामध्ये स्त्रीचं स्थान तसं म्हटलं तर पूर्वीपेक्षा जरी सुधारलं असलं तरी दुय्यमच आहे. आणि अपंग स्त्री ही त्याहून दुय्यम आहे. म्हणजे बरं. नॉर्मल स्त्रीला जे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला आहेतच. म्हणजे एखादं जर घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलगी झाली हो वगैरे जी आपण नाटकं पाहतो ते तर अपंग मुलगी झाल्यानंतर त्या घरातलं काय वातावरण असेल तुम्ही विचार करू शकता. तर ह्या अपंग स्त्रीला इतर स्त्रीच्या समस्या तर आहेतच, प्लस अपंग म्हणून ज्या समस्या आहेत त्या पण त्याच्यात ऍड होत आहेत. त्यामुळे तिची स्थिती ही जास्त दयनीय आहे. अगदी तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर तिला लग्नाच्या समस्या येतात आणि त्या लग्नाच्या बाजारामध्ये अतिशय दुर्दैवाने मला सांगावं लागतंय की अपंग पुरुष सुद्धा अपंग स्त्रीला स्वीकारत नाही. बर, हे खूप महत्वाचं आहे. अपंग पुरुषाला अपंग स्त्री नको असते, त्याला धडधाकटच पत्नी हवी असते. म्हणजे अर्थात तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण अपंग स्त्रीला अपंग पुरुषही स्वीकारत नाही ही दुरावस्था आहे. हे दुर्दैव आहे आमच्या बाबतीमध्ये. आज तुम्ही शिकलेल्या महिला ब्रेकिंग ऑफ द ग्लास सिलिंग वगैरे असा विचार करता, पण आमच्यासाठी तर ग्लास सिलिंग तोडणं ही खूप दूरची गोष्ट आहे. आम्हाला पहिल्यांदा आधी दरवाजा ठोठावायचा आहे, मग एक कॉरिडॉर असणार आहे, मग हॉल आहे, मग त्या हॉलला सिलिंग आहे आणि ते मग आम्ही ब्रेक करणार. तिथपर्यंत पोहोचायला आमच्या सारख्या अपंग स्त्रीला अजून खूप कालावधी आहे. ज्या महिला आंदोलनाच्या सदस्य असतील किंवा कार्यकर्त्या असतील, हा फक्त विचार करा की कुठेतरी आमचाही हात तुम्हाला बोलावतोय, आमचाही हात घेऊन पुढे चला, कारण आम्हालाही तुमच्या मदतीची खूप गरज आहे. प्रश्न राहिला उमाताईंचा की सक्षम महिलांना तुम्ही कसं संदेश देणार? कारण का आता तुम्ही खरंच खूप सक्षमरित्या परिस्थितीवर मात केलेली आहे. तर आता शुभमने जसं सांगितलं तसंच की स्वीकारा पहिल्यांदा, एक्सेप्ट द प्रॉब्लेम आणि फाइंड आउट द सोल्युशन. त्याच्यावर सोल्युशन शोधा आणि ते सोल्युशन उपयोगात आणा. आणि हे करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. स्वतःवरचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या जर विश्वासात ताकद असेल, आपल्या हेतूमध्ये जर सच्चेपणा असेल, तर कोणीच तुम्हाला तसं सोडत नाही. सर्वजणांचे मदतीचे हात नक्की पुढे येतात. हा माझा स्वतःचा म्हणजे आपला प्रामाणिक प्रयत्न असणं फार गरजेचं असतं. बरोबर मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अंधांना 7वी पर्यंतच शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना नॉर्मल शाळेमध्ये जावं लागतं आणि मग त्यावेळेला शिक्षकांची भूमिका, पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. काय सांगाल? हा, आणि तिथंच नेमकं गॅप आहे खरं तर. म्हणजे जो नॉर्मल शाळेतले शिक्षक आहेत त्यांना ह्या मुलांना कसं शिकवायचं याचं ट्रेनिंग आता हळूहळू द्यायला सुरुवात झाली. पण आतापर्यंत हे शिक्षण दिलं जात नव्हतं. पालकांनाही वाटायचं की अरे बापरे, आमच्या मुलांबरोबर ही अपंग मुलं बसणार, म्हणजे आमच्या मुलांना त्यांचा त्रास होणार, असेही विचार करणारे दुर्दैवाने पालक आहेत. हे मला ऐकून खूप खंत वाटते कधी कधी की तुमच्या मुलाबरोबर जर अपंग मूल जर बसणार असेल तर तो त्या मुलाचं ते नुकसान नाही, उलट तो भावनिकदृष्ट्या जास्त समृद्ध होणार आहे. हा का नाही तुम्ही विचार करत? हे खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे नॉर्मल मुलांच्या पालकांनी सुद्धा थोडीशी वेलकमिंग अशी भूमिका घेतली पाहिजे की फाईन, माझ्या मुलाबरोबर जर अपंग मूल बसणार असेल तर ते बसू देत. कुठेतरी ते आपल्या मुलांच्या मनात रुजवलं तर मुलांकडून तशी कृती घडणार आहे. आणि त्यामुळे 3 पातळ्यांवर कार्य करणं खूप गरजेचं आहे की मुलांना अवेअर करणं, मुलांच्या पालकांना अवेअर करणं, शिक्षकांना ट्रेन करणं आणि नॉट ओन्ली शिक्षक की इव्हन नॉन टीचिंग स्टाफ असतो शाळांचा, त्यांना सुद्धा याचं शिक्षण देणं किंवा मार्गदर्शन करणं. आणि ह्या सगळ्याची जबाबदारी खरं तर एका सक्षम मुख्याध्यापकाची असते आणि त्यासाठी लागतो तो एक समावेशी दृष्टिकोन. आणि तो दृष्टिकोन बाणवणं हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आता तुम्ही अपंग स्त्रीचे किंवा अगदी स्त्रीचे समस्या सांगितलेल्या आहेत आणि त्यात अपंग स्त्रीला सर्वसामान्य स्त्री आणि अपंगत्व अशा दोन्ही भूमिकेतून किंवा दोन्ही प्रॉब्लेम्स मधनं जावं लागतं. मग यावर काय उपाय असू शकतात का? जसं तुम्ही तर भरपूर छान मात केलेली आहे.
त्यासाठी एक विश्वास हवा, बरोबर. प्रामाणिक प्रयत्न हवा. हो. या व्यतिरिक्त आणखीन त्या स्त्रीने कसे प्रयत्न करावे जेणेकरून ती त्या परिस्थितीवर मात करू शकेल? बरोबर. काय आहे की जशी सर्वसामान्य स्त्रीची स्थिती सुधारत आहे तशीच अपंग स्त्रीची सुद्धा स्थिती सुधारत आहे. कुठल्या गोष्टी तिला एम्पावर करणार आहेत, कुठल्या गोष्टी तिला सक्षम करणार आहेत, तर मुख्य म्हणजे शिक्षण, सेकंड म्हणजे एम्प्लॉयमेंट, आर्थिक स्वातंत्र्य येणं तिच्याकडे खूप आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण, एम्प्लॉयमेंट ह्या दोन, जर तिचे हे दोन पाय भक्कम असतील तर ती तिच्यामध्ये एक स्वत्वाची जाणीव निर्माण होईल. आणि मग त्याच्याबरोबर अर्थातच कुटुंबाचा सपोर्ट किंवा वर्कप्लेसचा सपोर्ट किंवा काही एनजीओचा सपोर्ट, हे सपोर्ट जर असतील तर अपंग स्त्री सुद्धा आज खूप चांगलं काम करते. मला तुम्हाला काही उदाहरणं सांगायची आहेत की आम्हा अंध भगिनींमध्ये सुद्धा कांचन पमनानींसारख्या महिला आहेत, त्या सॉलिसिटर म्हणून काम करतायत सुप्रीम कोर्टामध्ये. किंवा नफिसा बुहारीवाला म्हणून मॅडम होत्या, त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालेल्या आहेत. मी उपप्राचार्य पदावर काम करतेय. तर अशा अनेक स्त्रिया आहेत, अंध स्त्रिया, ज्यांनी यशाची माझ्यापेक्षाही खरं तर जास्त उच्च शिखरं गाठलेली आहेत. आणि हे केवळ शक्य झालं, जसं मी म्हटलं की शिक्षण, नंतर एम्प्लॉयमेंट, ट्रेनिंग, फॅमिलीचा सपोर्ट आणि वर्कप्लेस सपोर्ट, हे जर असेल. आणि अलॉंग विथ दॅट व्हॉट वी शुड हॅव इज विनिंग ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तर असायलाच पाहिजे, आणि पण जिंकण्याची जिद्द पाहिजे. अगदी बरोबर. कोलॅबोरेटिंग ॲटिट्यूड असायला पाहिजे की आपण ज्या वर्क प्लेसचा भाग आहोत त्या वर्कप्लेसचा भाग होणं सक्षमपणे, हे खूप, आणि स्वतःला त्या एन्व्हायरमेंटमध्ये मिसळून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कसं आहे, कुठेतरी आपण कमजोर आहोत ही भावना इतरांच्या वागण्यातून जर दिसून आली नाही तर आपसुकच आपले सुद्धा प्रयत्न त्याच दृष्टिकोनातून होतात, नाही का? पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विक्रांत ढगे आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझ्या बहिणीला पण 5-10% नजर आहे. आणि डॉक्टरने असं सांगितलंय की आहे अशी नजर आहे, कमी पण होणार नाही, वाढणार पण नाही. आणि ती नॉर्मल कॉलेजमध्ये शिकलेली आहे XY पर्यंत. तर तिने पुढे कशी वाटचाल करावी याबद्दल जरा मार्गदर्शन द्या. मोबाईल वगैरे, कॉम्प्युटर कसे. तिने, मला असं वाटतं की कॉम्प्युटरचं ट्रेनिंग अवश्य घ्यावं आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणं तिच्यासाठी अतिशय आवश्यक ठरणार आहे. कारण आज सर्व क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरचा वापर होतो, लिलया होतो आहे. आणि त्याचा जर वापर केला तर आपणही कुठल्याही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिला उपलब्ध होऊ शकतील, राईट फ्रॉम टीचिंग टू ऍडमिन वगैरे कुठल्याही प्रकारचे. मगासपासून तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाची साथ सुद्धा असणं फार गरजेचं असतं. आणि मग या तंत्रज्ञानामुळे परिस्थितीवर कशी काय मात करता येते? म्हणजे कम्प्युटरचं उदाहरण तर तुम्ही दिलेलं आहेच, मोबाईलही आजकाल सगळे वापरतात. या व्यतिरिक्त आणखी कशी मदत होते? मोबाईलच तुम्हाला सांगायचं झालं की आज तर तरुण पिढी तर मोबाईल शिवाय श्वासच घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि सुदैवाने अंध तरुण पिढी, अंध तरुणाई सुद्धा मोबाईल शिवाय नाही जगू शकत. तर त्यामुळे मोबाईलमुळे होणारे जे फायदे आहेत ते त्याच्या दुष्परिणामापेक्षा आमच्या बाबतीत फायदे त्याचे खूप आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर GPS सारख्या तंत्राने आम्ही कुठे आहोत, कुठे जायचंय हे लोकेशन आम्हाला कळू शकतं. किंवा आम्ही सुद्धा सोशल मीडियाचा भाग बनून एक सोशल इन्क्लुजन आमचं होऊ शकतं. आम्ही सुद्धा विविध ग्रुपशी कनेक्ट होऊ शकतो. आम्ही अनेक बुक्स जे आहेत ते डाउनलोड करून ऐकू शकतो. लेक्चर्स आम्ही वर्गामध्ये टेप करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो मोबाईलच्या साह्याने. मोबाईल लर्निंग हा एक नवीन कॉन्सेप्ट हल्ली आलेला आहे, त्याचा आम्ही उपयोग करू शकतो. किंवा कॉम्प्युटरचा वापर करून हल्ली अनेक बँकांच्या परीक्षा सुद्धा कॉम्प्युटरवर देण्याची सुविधा सरकारने दिलेली आहे. त्यामुळे हळूहळू ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. मोबाईल, लॅपटॉप बरोबर स्मार्ट केन नावाचं एक डिव्हाइस आहे ज्याचा तुम्ही पाहिलं असेल की अंध व्यक्ती काठीचा वापर करते. पण इमॅजिन करा, ती काठी जर तुम्हाला सांगत असेल की पुढे पायरी आहे किंवा पुढे काही हर्डल आहे तर किती उत्तम.
है ना. तर ह्या अशा तऱ्हेची तंत्रज्ञान आता विकसित होऊ पाहतंय आणि त्यासाठी आपल्या IIT सारख्या संस्था इंटरेस्ट घेत आहेत, हे मला खूप समाधानाचं वाटतं की IITचे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, सोमय्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी अंधांना शिकता येईल असा चेस बोर्ड तयार केलेला आहे. अनेक गेम्स आम्हाला मोबाईल, जसे तुम्ही डोळस व्यक्ती मोबाईलवर गेम खेळता तशी आमची अंध मुलं सुद्धा एंटरटेनमेंट स्वतःची करू शकतात. मोबाईलच्या सहाय्याने BBC सारख्या रेडिओ आपण ऐकू शकतो आणि स्वतःला अपडेट ठेवू शकतो. तर त्यामुळे तंत्रज्ञानाचा विकसित तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून असतं, नाही का. सह्याद्रीच्या हिरकणी डॉक्टर कल्पना खराडे यांच्या यशोगाथेबद्दल आपण आज जाणून घेतोय त्यांच्याच शब्दामध्ये. मॅडम, तुम्ही खरंच शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रगती केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सोमय्या कॉलेजच्या उपप्राचार्य म्हणून तुम्ही काम करताय, PhD गाईड म्हणून काम करताय, इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शिक्षणाची दारं उघडी करून दिलेली आहेत MEdच्या विद्यार्थ्यांना. या व्यतिरिक्त आणखीन बरीच प्रगती आहे, बराच पल्ला तुम्ही गाठलेला आहे. तो तुमच्याच शब्दात जाणून घ्यायला खूप आवडेल आम्हाला. मी माझं करिअर जरी KG टीचर म्हणून सुरू केलं असलं तरी भारतात आल्यानंतर जो मी पहिला जॉब स्वीकारला तो B.Ed टीचरचा होता. तिथं एक चॅलेंजिंग सिच्युएशन अशी होती की माझं स्वतःचं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातलं आहे. बरं. कॉलेजचं शिक्षण रशियन माध्यमातलं होतं आणि सोमय्यात आल्यानंतर मला इंग्रजी माध्यमातून शिकवायचं होतं. त्यामुळे सुरुवातीला मला थोडंसं हे वाटलं की मला जमेल का. पण अगेन की जेव्हा आपल्यावर विश्वास टाकला जातो तसा जो माझा विश्वास टाकला प्रिन्सिपलने की नाही अगं तू रशियनमध्ये जर थिसिस लिहू शकतेस तर इंग्लिशमध्ये शिकवणं काय तुला प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे मग इंग्लिश भाषा सुद्धा मी आत्मसात केली, इंग्रजी भाषेतून मी शिकवू लागले. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवते. तुमचा अनुभव विश्व किंवा तुमचा एकंदरीत प्रवास खरंच खूप मोठा आहे, खूप रुंदावलेला आहे तुमच्या कक्षा. पण प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा तितकीच आहे, म्हणून फोन घेऊया आपण आणि पुन्हा एकदा तुमच्या या मुद्द्याकडे येऊया. शोभा मुजुमदार आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार मॅडम, बोला. हॅलो. हेलो. हाँ, नमस्कार, बोला. नमस्कार मैडम. नमस्कार. हाँ मैडम, ये ब्लाइंड बच्चे लोग कौन सा एजुकेशन ले सकते हैं और कौन सा जॉब कर सकते हैं? ऑलरेडी कौन सा जॉब कर रहे हैं. हाँ. तो नॉर्मल लोग उनको एनकरेज कैसा करना चाहिए उसके बारे में. और एक लड़की मैंने डोंबिवली में डॉक्टर गोखले की यहाँ फिजियोथेरेपिस्ट करके काम करती है, ब्लाइंड है. यस. नॉर्मल की जैसा वो ट्रीट करती है पेशेंट को. यस. मतलब ये सब कैसा होता है? और भी मुझे जानकारी लेने का इच्छा है आपसे. मतलब ब्लाइंड बच्चे लोग क्या क्या कर सकते हैं. यस. और उनको नॉर्मल लोग क्या एनकरेज करना चाहिए. करेक्ट. धन्यवाद मॅडम. खूप छान असा त्यांनी प्रश्न विचारला की अंध मुलांना नक्की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकतं आणि मग त्यांनी उदाहरण सुद्धा दिलं की डोंबिवलीमध्ये ती मुलगी अगदी छान फिजिओथेरपीचं काम करते की समजणार नाही की ती अंध आहे म्हणून. आज खरं तर इतकी क्षेत्र अंधांसाठी उपलब्ध झालेली आहेत. एक 10 ते 15 वर्षापूर्वी अंध व्यक्ती म्हणजे अगरबत्त्या विकणे किंवा काही ट्रेनमध्ये काही विकणे किंवा ऍट द मोस्ट टेलिफोन बूथ काढून बसणे किंवा काही ऑफिसेसमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणे अशीच कामं करत होता. पण आज ह्या सगळ्या गोष्टी खरं तर कालबाह्य व्हायला लागलेत. आता आज टेलिफोन बूथ सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सगळ्यांकडेच मोबाईल झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन दालनांच्या दारांना धडका देणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या धडका आमच्या मुलांनी यशस्वीपणे द्यायला सुरुवात केलेली आहे. कितीतरी मुलं आमची बँकेत काम करतायत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून टॅली सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून उत्तम पद्धतीने बँकेत काम करतायत. CA आहेत आपली काही मुलं. नंतर काही मुलं लेक्चरर आहेत माझ्यासारखी, लेक्चरर आहेत, HOD आहेत, लॉ करतायत मुलं, लॉ म्हणून वकील म्हणून उत्तम नाव काढतायत. सॉफ्टवेअर डिझायनिंगच्या क्षेत्रात आपली मुलं काम करतायत, वेबसाईट डिझायनिंगच्या क्षेत्रात आपली मुलं काम करतायत आणि फिजिओथेरपी. येस, हे एक प्रॉमिसिंग क्षेत्र आहे की जे अंधांना उत्तमरित्या जमू शकतं आणि आपली कितीतरी मुलं फिजिओथेरपीचा, मसाजिस्टचा वगैरे कोर्स करून आपापल्या पायावर उत्तमपणे
उभी आहेत. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की सर्वसामान्य मुलांनी या अंध व्यक्तींना किंवा एकंदरीत अपंग व्यक्तींना एनकरेज किंवा अगदी छान प्रेरणा देण्याच्या दृष्टीने कशी प्रयत्न केले पाहिजेत. तर त्याची सुरुवात जसं मी म्हटलं, जर ती मुलं जर तुमच्या शाळेतच असतील तर तिथूनच सुरुवात खरी तर झाली पाहिजे आणि म्हणूनच ही मुलं नॉर्मल शाळेत त्यांना ऍडमिशन दिली पाहिजे की ह्या त्यांचं जे सोशल इंटिग्रेशन आहे ते त्या वयापासूनच चालू होईल. आणि त्या म्हणजे लहान मुलं उलट जास्त एक्सेप्ट करतात पटकन मोठ्या माणसांपेक्षा. त्यामुळे त्या एज ग्रुपची मुलं जर ह्या मुलांना स्वीकारू लागली तर समाज नक्की इन्क्लुझिव्ह व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जर तुमच्या शाळा कॉलेजमध्ये अशी अपंग मुलं असतील तर तुम्ही त्यांचे फ्रेंड्स बना. यु नो, हे खूप महत्वाचं आहे. यू बी देअर पियर्स. काय होतं, आमच्या अपंगांमध्ये थोडंसं एक न्यूनगंडाची भावना असते की आपल्याशी कोणी मैत्री करेल का, हा आम्हाला एक प्रश्न पडलेला असतो. त्यातल्या त्यात आम्हा अंध व्यक्तींचा तर प्रॉब्लेम असा असतो की आम्ही कोण आपल्या वर्गात आहेत हेही आम्हाला कळत नसतं. त्यामुळे कुणीतरी आमच्याशी येऊन बोलेपर्यंत आम्हाला माहिती नसते की कोण आपल्या शेजारी बसतंय किंवा कोण आपल्या वर्गात मुलं आहेत मुली आहेत, त्यांना आपल्याबरोबर मैत्री करायला आवडेल का. यु नो, तर अशा व्यक्तींशी स्वतःहून मदतीचा हात पुढे करा. यु नो, अंधांसाठी तुम्ही जर शाळा कॉलेजमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी रीडर बनू शकता, तुम्ही त्यांच्यासाठी प्रोजेक्टमध्ये रायटर बनू शकता किंवा प्रोजेक्ट साठी इन्फॉर्मेशन जमा करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता. जर तुम्ही त्यांचे शेजारी असाल तर त्यांना इथं तिथे घेऊन जायचं, जर समजा डॉक्टरांकडे घेऊन जायचंय, चेकअपसाठी घेऊन जायचंय, बँकांची काही कामं आहेत, त्यासाठी आम्हाला काही विश्वासू अशा व्यक्तींची गरज असते बँकसाठी वगैरे, तिथं तुम्ही त्यांना मदत करू शकता. किंवा वर्कप्लेसमध्ये तुम्ही त्यांचे उत्तम कलीग होऊ शकता. आणि एकदा का ती व्यक्ती त्या वातावरणात रुळली तर ती स्वतः मेंटर होऊन तुम्हाला तुमच्याशी कोलॅबोरेट करू शकते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की आज मी ह्या टप्प्यावर येऊन पोहोचले की मी माझ्या ज्युनियर्सना मेंटर करतेय. म्हणजे तो टप्पा गेला जेव्हा मला मदतीची गरज होती, आज मी इतरांना मेंटर करते. तर त्यामुळे फक्त आम्हाला सवड द्या, थोडीशी संधी द्या, थोडासा अवसर द्या आणि तोपर्यंत एक मदतीचा हात आमच्यापर्यंत द्या. मदत करायची ही भावना कुठेतरी जर मनात असेल तर ती कुठल्याही पद्धतीने आपण मदत करू शकतो. आणि त्यावर मग अपंग व्यक्ती किंवा अंध व्यक्ती नक्कीच मात करून, जसं तुम्ही म्हणालात तसं पुन्हा पुढे मदतीचा हात करू शकते, नाही का. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार मॅडम, मी अरुण टोंगे बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्यात. बोला सर, नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की ज्या आईवडिलांच्या पोटी अपंगत्व घेऊन जन्माला आलेली मुलं आहेत, अशा पालक आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असतानाही मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यात असमर्थ असतात. तर मग अशा पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी काय काय प्रकारचे प्रयत्न केले? पहिली गोष्ट तर आर्थिक हवंय, आर्थिक पाठबळ हवंय आणि म्हणून विकास होत नाही हा म्हणजे हा मुद्दा आहे, हा आपण बाजूला ठेवला पाहिजे. कारण अनेक आर्थिक सरकारच्या योजना आहेत ज्याने तुम्ही तुमच्या अपंग मुलाला शिक्षणाचं पाठबळ देऊ शकता. पहिलं गोष्ट मला इथे सांगायचंय की अपंग मूल तुमच्या जर घरामध्ये जन्मलं तर सर्वप्रथम जसं मी म्हटलं की तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्यांदा ते स्वीकारा की ह्या मुलाला ह्या समस्या आहेत. त्या झाल्यानंतर त्याच्यासाठी कुठले उपाय आहेत, जर उपायच नसतील तर आपल्याला ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. उपाय असतील तर उपाय करणं गरजेचं आहे, पण उपायच नाही, जसं माझ्या बाबतीमध्ये उपायच नव्हते, तर ऍडजस्ट करून त्याच्यावर मग कुठलं आपण रिहॅबिलिटेशन करता येईल, कुठल्या त्याला व्यावसायिक वाटा मोकळ्या आहेत, यु नो, याचा विचार करून काउन्सिलरची मदत करून त्याला आपण विकासाच्या संधी दिली पाहिजे. हे लक्षात घ्या की एखाद्या अपंग मुलाला केवळ फॅमिलीचा सपोर्ट नाही तर एनजीओ ची सुद्धा गरज असते जे त्यांचं पुनर्वसन करतात. त्यामुळे पुनर्वसन करवणं आपल्या मुलाचं हे खूप गरजेचं असतं. त्या पुनर्वसनाबरोबरच त्याचं मानसिक पुनर्वसन करणं, त्यासाठी त्याला काउन्सिलरची हेल्प उपलब्ध करून देणं हे महत्वाचं आहे. त्याला व्होकेशनल गायडन्स देणं की कुठल्या रोजगाराच्या संधी आहेत त्या पद्धतीचा गायडन्स देणं महत्वाचं आहे. त्यामुळे समाजामध्ये ह्या ज्या सर्व सर्व्हिसेस अवेलेबल आहेत
त्याचा फक्त तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या बरोबरीने चाललं पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं. सह्याद्रीच्या हिरकणी डॉक्टर कल्पना खराडे यांच्या यशोगाथेबद्दल आपण आज त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेतोय. मॅडम, तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल सांगत होतात की मराठी माध्यमामध्ये शिक्षण झालं, महाविद्यालयीन शिक्षण रशियन भाषेत झालं आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला शिकवायचं होतं. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं आणि त्या पुढचा प्रवास तुमचा? 50 मिनिटाचं लेक्चर मला त्याकडे द्यावं लागत असे आणि ते सुद्धा इंग्रजी माध्यमातून. त्यामुळे मी अक्षरशः सर्व पाठ करत असे, व्याख्याच्या व्याख्या पाठ करत असे. सुरुवातीला असं 1-2 वेळा व्हायचं की मला असं वाटायचं की हा कंटेंट 50 मिनिटं चालेल, पण तो 15 ते 20 मिनिटच चालायचा आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास इंग्लिशमध्ये काय बोलत राहायचा हा प्रश्न होता. पण ते सुरुवातीचे काहीच दिवस, जेव्हा एकदा विषयाची पकड हातात आली किंवा एक विषयाची डेप्थ समजली, त्यानंतर मग कंटेंट डेव्हलप करणं, त्याच्यासाठी उदाहरणं देणं, हे सगळं जमायला लागलं हळूहळू. पण त्यासाठी नक्कीच प्रॅक्टिसची गरज आहे. कुठलीही भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचा उपयोग केल्याशिवाय ती भाषा कधी तुम्हाला येणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे कुठल्याही भाषेची. प्रयत्न आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे, जे तुम्ही केलं आणि आज खूप छान तुम्ही झेप घेतलेली आहे. खरं तर मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यांसाठीच जीवन कौशल्य आत्मसात करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जीवन कौशल्यांचं शिक्षण देणंच आज आता काळाची गरज झाली आहे सगळ्यांनाच. पण आता अपंग व्यक्तींना किंवा अंध व्यक्तींना आपण म्हणून चालूया, ही जीवन कौशल्य जर शिकवायची असतील तर त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे? बरोबर. ही एक चांगली गोष्ट आहे की जीवन कौशल्य सुद्धा शिकवावी लागतात, ही जाणीव समाजामध्ये निर्माण झालेली आहे. जेव्हा मी ह्या गोष्टीचा विचार करायला लागले की आमच्यासारख्या अपंगांना कुठली जीवन कौशल्य असायला पाहिजे आणि मी त्या दृष्टीने जेव्हा वाचन सुरू केलं तेव्हा मला फक्त वाचनात अशी कौशल्य आढळली की आम्हाला डेली लिव्हिंग स्किल म्हणजे दैनंदिन जीवनासाठी लागणारी सर्व कौशल्य यायला पाहिजेत. उदाहरणार्थ जर आम्ही अंध असू तर आंघोळ स्वतःची स्वतः करणं, स्वयंपाक करणं, साफसफाई करणं, कपडे घालणं वगैरे वगैरे आणि रिक्रिएशन म्हणजे मनोरंजन करणं, कम्युनिकेशन करणं, हे मी जेव्हा वाचायला लागले तेव्हा मला खूप असमाधान वाटायला लागलं की ही सगळी कौशल्य जी आहेत ती आम्हाला फक्त एक बेसिक लेव्हलवर ठेवू पाहतायत. आम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी करू शकतो. म्हणजे आज काय होतं की मला विचारतात, अच्छा तुम्ही कुक करता? हो, कसं? पण मला ते मी कुक करते हे सांगायला काही आव्हानात्मक वाटत नाही, कारण वी कॅन डू मच मोर दॅन दॅट, यु नो. त्यामुळे यू हॅव ऑलरेडी डन इट. अच्छा, तुमचे कपडे तुम्ही घालता, कसं जमतं? दिस इज व्हेरी सिम्पल. मतलब डोंट एक्सपेक्ट सच लो बिहेवियर फ्रॉम अस. वी कॅन डू मच मोर थिंग्स, यु नो. त्यामुळे आमच्यासाठी जी जीवन कौशल्य आहेत ती अशी सिम्पल डेली लिव्हिंग स्किल वगैरे अशी नको आहेत, जास्त हवी आहेत. बिकॉज वी वॉन्ट टू विन, वी वॉन्ट टू अचीव्ह ग्रेटर हाईट्स ऑफ दी सक्सेस. आणि त्यासाठी मग माझ्या वाचनामध्ये त्यावेळेला तुम्ही सर्व कदाचित आपल्या प्रेक्षकांनी वाचलं असेल, स्टीव्हन कोव्हींचं पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, यु नो. तर त्यांनी त्याच्या ज्या हॅबिट्स सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी कौशल्य आहेत, मला असं वाटतं आम्हा अपंगांना त्या कौशल्यांची गरज खूप आहे. उदाहरणार्थ पहिलं कौशल्य आहे बी प्रोएक्टिव्ह, म्हणजे टेकिंग ओन डिसिजन, यु नो. स्वतः इनिशिएटिव्ह घेणं हे महत्वाचं कौशल्य आमच्यामध्ये असायला पाहिजे. आज आम्हाला काय वाटतं, सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं, एनजीओने आमच्यासाठी काहीतरी करावं, पालकांनी आमच्यासाठी काहीतरी करावं, पण आम्ही का नाही आमच्यासाठी काय करायचं? आम्ही का नाही पुढे पावलं टाकायची? त्यामुळे टेकिंग इनिशिएटिव्ह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ स्किल विच वी हॅव टू यु नो डेव्हलप इन अवर सेल्फ. सेकंड स्किल जे आम्हाला आलं पाहिजे ते म्हणजे की टू सेट द गोल, यु नो. आज काय होतंय की अपंगांना वाटतंय की ये जिंदगी ऐसे तैसे गुजर जाए, यु नो. आपल्या वाटेला जे अपंग आयुष्य आलेलं आहे हे कसं तरी आपलं बाबा संपू दे, कडेला लागू देत, असं नाही. आज आम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करता आलं पाहिजे, यु नो. अँड दॅट इज व्हाय वी ऑल्सो शुड लर्न टू बिगिन विथ द एंड इन माइंड, की आमचा हा शेवटचा दिवस कसा असणार आहे याचं चित्र आम्हालाही साकारता आलं पाहिजे. त्यामुळे टू सेट द गोल इज द स्किल विच वी हॅव टू लर्न. थर्ड थिंग, त्या
आम्हाला सुद्धा प्लॅनिंग करता आलं पाहिजे, आम्हाला सुद्धा एक्झिक्युशन करता आलं पाहिजे, आम्हाला सुद्धा इंटरप्शन मॅनेज करता आलं पाहिजे. ही जी कार्यकौशल्य आहेत ही आम्हाला आली पाहिजेत. ही कौशल्य आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी आवश्यक आहेत, पण त्याच्याबरोबर आम्ही समाजाचा भाग होणार आहोत. जसं मी म्हटलं की आम्हाला केवळ एकटं नाही राहायचंय किंवा फक्त अपंगांच्याच कोंडाळ्यात नाही राहायचंय, आम्हाला सक्षम समाजामध्ये मुख्य प्रवाहात यायचंय. आणि त्यासाठी मग आम्हाला सामाजिक कौशल्य येणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ टू थिंक विन विन, की आम्हाला समाजात राहायचं असेल तर आम्हाला जनरली काय पाहिलं जातं की झुकतं माप आम्हाला दिलं जातं, आणि त्यामध्ये कदाचित आमच्या स्वतःच्याच घरामध्ये आमचं भावंड सॅक्रिफाईस करतं, आमचे आई वडील सॅक्रिफाईस करतं आमच्यासाठी. पण आम्हाला हा विचार करता आला पाहिजे की वी हॅव टू थिंक विन विन. माझ्याबरोबर माझ्या भावंडांचं सॅक्रिफाईस नाही होता कामा, तिथे वर्क प्लेसमध्ये माझ्या कलिग्सचं सॅक्रिफाईस नाही होता कामा माझ्यामुळे. त्यामुळे नेगोशिएटिंग स्किल्स आम्हाला आली पाहिजेत. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे आम्हाला आलं पाहिजे ते म्हणजे टू सीक टू अंडरस्टँड फर्स्ट, देन टू बी अंडरस्टूड. आम्हाला नेहमी वाटतं आम्हाला समजून घ्यावं, पण आम्ही कधी कोणाला समजून घेणार? आम्ही आमच्या आई वडिलांना कधी समजून घेणार? आम्ही आमच्या भावंडांना कधी समजून घेणार? आम्ही आमच्या कलिग्सना कधी समजून घेणार? त्यामुळे हे ऍक्टिव्ह लिसनिंग करून इतरांच्याही समस्या समजून घेणं हे कौशल्य आम्हाला जर समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर हे कौशल्य आम्हाला शिकायलाच पाहिजे. नेक्स्ट कौशल्य जे आम्हाला यायला पाहिजे ते म्हणजे सिनर्जाइज. आम्ही इतर सर्व व्यक्तींबरोबर काम करून त्या टीमचा भाग होणं, म्हणजे टीम वर्कचं कौशल्य म्हणजे आमच्यामध्ये कुठेतरी असायला आपण पाहिजे. जसं म्हणतो की सक्षम जीवन जगत असताना अपंगांनी सुद्धा तेच कार्यक्षम केलं केलं पाहिजे जे इतर सक्षम व्यक्ती करत असतात. म्हणजे ध्येय निश्चिती आणि त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न. आणि मॅडम तुम्ही हे असंच काम केलेलं आहे, डोळसपणे काम केलेलं आहे, त्यामुळे तुमचा यशाचा जो आलेख आहे तोच उंचावलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला हिरकणी पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलंच होतं. खरं तर तुमच्याकडून जाणून घेताना वेळ कशी निघून गेली तेच कळलेलं नाहीये. आणखीन जाणून घ्यायला नक्कीच आवडलं असतं, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आज इथेच थांबवूया. तुम्ही इथे आलात आणि खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनापासून धन्यवाद. धन्यवाद.